ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी पुरंदर न्यूज चॅनल सबस्क्राइब करा। बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आघाडीच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। सासवड शहरामध्ये आपण चेतन गणेश महाजन यांच्या दुकानात आलेलो आहे। ते पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे सरचिटणीस आहेत। गेली अनेक वर्ष या सासवड शहरात पुरंदर विधानसभा मतदारसंघात ते काँग्रेसचं काम पाहतात। एक सच्चा कार्यकर्ता म्हणून ते गेली 10-15 वर्ष काम करत आहेत। प्रत्येक निवडणुकीमध्ये घोषणा देण्यापासून सतरंजा टाकण्यापासून ते भाषण करण्यापर्यंत आता त्यांची मदत गेलेली आहे। ते या पदापर्यंत पोहोचलेले आहेत। त्यांना माझा हा प्रश्न आहे की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार सुप्रिया सुळे उभे आहेत। आघाडी काँग्रेसची त्यांनी केलेली आहे, परंतु काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी लोकसभेला होती, लोकसभेला खासदार निवडून येतो, परंतु विधानसभेला मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला वाऱ्या सोडून गेली। आपली काय भूमिका आहे? 2004 साली सुप्रियाताईंचं काम पुणे जिल्हा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व आमचे मार्गदर्शक संजयजी जगताप यांनी नेटाने काम केलं। त्या ठिकाणी सुप्रियाताई जवळपास 3 लाखाच्या मतदाक्याहून अधिक जास्त प्रमाणात निवडून आल्या, एवढ्या मोठ्या प्रमाणात। त्यानंतर 2009 साली काँग्रेस पक्षाची विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल, आम्ही प्रामाणिकपणे एकनिष्ठपणे पक्षाचा आदेश म्हणून राष्ट्रवादीचं काम जोरात करतो। परंतु विधानसभा असेल किंवा स्थानिक पातळीवर जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते असतील, कार्यकर्त्यांचा दोष नाही, वर्ण नेत्यांनी एवढी ताकद लावून खाली काँग्रेस पक्षाला सुद्धा ताकद दिली पाहिजे, जेणेकरून आम्ही जर लोकसभेला राष्ट्रवादीला मदत करत असेल तर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देऊन दोन्ही जर एकत्र आले तर या विधानसभातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात चित्र हे वेगळं असेल। परंतु राष्ट्रवादी दरवेळेस काँग्रेस पक्षाच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य नेत्यांना जर आज बघायला गेलं तर आमचा समाज खूप लहान आहे। संजयजी जगताप यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जिल्ह्याच्या युवक काँग्रेसच्या पदापर्यंत पोहोचवण्याची ताकद दिली। हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम काँग्रेस पक्ष करते। त्याच पद्धतीने राष्ट्रवादी आमच्याकडून फक्त काम करून घेते, परंतु आम्हाला त्याचा बेनिफिट असा कोणत्याही प्रकारचा देत नाही। मग आम्ही किती वर्ष नुसतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करायचं आणि आमच्या पाठीत खंजीर घुसून द्यायचं, हा मोठा प्रश्न पहिला आम्हाला पडलेला आहे। त्याच पद्धतीने परवा दिवशी आम्ही एक जिल्हा युवक काँग्रेसचे जे आमचे पूर्ण जिल्ह्यातली माजी पदाधिकारी असतील, युवक काँग्रेसचे चालूचे पदाधिकारी असतील, त्यांनी जिल्हाध्यक्ष संजयजी जगताप यांच्याकडे एका निवेदनाद्वारे सांगितलेले की बारामती इंदापूर असेल, भोर असेल, खडकवासला असेल आणि पुरंदर असेल, आम्ही लोकसभेला 100% नेत्यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे काम करू, त्याच्याबद्दल आमचा काही वाद नाही। परंतु युवक काँग्रेसची हीच भूमिका आहे की पहिले आम्हाला ह्या 4 जागांचा शब्द राष्ट्रवादीने द्यावा। तुमच्या कार्यकर्त्यांपेक्षा 10 पावलं पुढं पळून राष्ट्रवादीच्या सुप्रियाताई सुळे यांना जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू। धन्यवाद चेतनजी। भैया, आपण सासवड शहराची निवडणूक सुद्धा आपण पाहिली, नगरपालिकेची, जिल्हा परिषदेची पाहिली, पंचायत समितीची पाहिली। सासवड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचे कार्यकर्ते तुमच्याबरोबर होते का? कुठल्या पक्षाबरोबर होते? सासवड शहरात सर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, संजय सर असतील किंवा कैलासवासी या शहराचे सहकार महर्षी चंदूकाका जगताप असतील, यांनी या ठिकाणी पक्षीय वातावरण निर्माण न करता सासवड शहर जनमत विकास आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी काम करण्याचा निश्चित प्रयत्न केलेला आहे आणि अजूनही करत आहे। परंतु सर काय होते की ज्या टायमिंगला लोकातून आपण उमेदवार निवडून देत असतो त्या टायमिंगला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जर 5 वर्ष तळागाळात जाऊन काम केलं आणि त्या ठिकाणी समजा एखाद्या ठिकाणी जर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव आलं तर निश्चित संजय जगताप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा न्याय देण्याचं काम नक्की करतील सर। परंतु तुम्ही विधानसभेच्या नंतर, लोकसभेच्या नंतर तुम्ही पूर्ण आमच्याबद्दल निगेटिव्ह राहताय। विधानसभेला विरोधात, पंचायत समितीला विरोधात, जिल्हा परिषदला विरोधात, नगरपालिकेला विरोधात। त्यामुळं खालच्या कार्यकर्त्यांची भावना अशी झालेली आहे की कायमस्वरूपी फक्त तुम्ही लोकसभेला काम करून घेताय आणि बाकीच्या इलेक्शनला विरोधात काम करत आहे आमच्या। मग आम्ही लोकसभेला आता युवक काँग्रेसनी राष्ट्रवादीचं काम का करायचं, हा पहिला मोठा प्रश्न युवक काँग्रेसचा सर पूर्ण जिल्ह्याच्या वतीने आम्ही काल जिल्हाध्यक्षांपुढे प्रस्ताव मांडलेला आहे। धन्यवाद भैयाजी।
खासदार सुप्रिया सुळेंना काँग्रेसचा पाठिंबा त्यांनी गृहीत धरू नये. त्यांनी त्यांच्याशी बोलणी करावी नेत्यांशी, त्यांना खात्री करून द्यावी की पुढच्या निवडणुकीत आम्ही तुम्हाला मदत करू, असं भैया महाजन यांनी आपल्याला सांगितलं. धन्यवाद.